अमरावतीच्या विलासनगर मोरबाग प्रभागातील नागरिकांचे जीवन स्वच्छतेअभावी अक्षरशः हैराण झाले आहे। प्रभागातील जुनी हिंदी शाळा क्रमांक 2 जवळची मोठी नाली गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेली आहे। या साचलेल्या घाणीमुळे आणि पाण्यामुळे संपूर्ण परिसर दुर्गंधीमय झाला आहे। गटारातील घाण पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की नाली साफ करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारावरील स्वच्छता कर्मचाऱ्याने नाली स्वच्छ करण्यापूर्वी पैशाची मागणी केली आहे। पैसे दिल्याशिवाय मी नाली साफ करणार नाही अशी भूमिका त्याने घेतल्याचे नागरिकांचे स्पष्ट आरोप आहेत। एक महीना हो जाता है, दो महीना हो जाता है। इनको बोले तो बोलते पैसे लगते, बोले निकालने के। हाँ, पैसे मांगते ही है वो। 1000 दो, 2000 दो। वो मेरे घर की वो अपना नाली निकालने का है, वो नाली निकालने का बोले तो क्या बोल रहा हूँ 2000 रुपये लगते बोले। और ठीक है ना भाई, 2000 लगते ना, मैं ठीक है कोई बात नहीं। अब क्या बोलना, कितना इनको। या गंभीर प्रकारामुळे परिसरात डास आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। सरकारी व्यवस्थेतील कर्मचाऱ्याने सार्वजनिक स्वच्छतेसाठी पैशाची मागणी करणे हा गंभीर भ्रष्टाचार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता अमरावती महानगरपालिकेकडे धाव घेतली आहे। त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच परिसरातील नाली तातडीने स्वच्छ करून नागरिकांना दिलासा देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे। रतनगंज गोविंद बाबा मंदिर के पास में नाली नहीं निकाले जा रही, महीनों गिनती हो गई। मच्छर की समस्या दुनिया भर की है यहाँ पर। क्या करेंगे, छोटे छोटे बच्चे, डेंगू मलेरिया अगर हो जाएगा तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा? पैसे लगाएंगे क्या सरकार के वार्ड मेंबर लगाएगा? दुनिया भर की परेशानी भोग रहे हम लोग, पानी की, नल की, नाली की, हर चीज की समस्या है यहाँ पर। गोड़ बाबा मंदिर के पास नालियां भरी हुई है।